सोनाजीराव क्षीरसागर कृषी तंत्र निकेतन राजुरी नवघण तालुका जिल्हा बीड येथील द्वितीय वर्षामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, मी थोरवे सर. आपला विषय जो आहे तो पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग या विषयामध्ये आपण गाई म्हशींचं ऋतुचक्र कंटिन्यू अभ्यास करत आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण वळूचं जननेंद्रिय, गाईचं जननेंद्रिय यांचा अभ्यास केला. आज आपण गाई म्हशींचं किंवा सस्तन प्राण्यातील मादी प्राण्याचं जे काही ऋतुचक्र व्यवस्थापन असतं त्या ऋतुचक्र व्यवस्थापनाचा अभ्यास करत असतो. आता ऋतुचक्र व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण जेव्हा लक्षात येईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर सहज येऊन जातो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या प्रकारचे ऋतू. पण विद्यार्थी मित्र हो, प्रजनन क्रियेमध्ये देखील ऋतुचक्र हा शब्द वापरला जातो. ऋतुचक्र म्हणजे एक प्रकारचं चक्र जे गाई म्हशींच्या जननेंद्रियामध्ये मादी प्राणी, सस्तन मादी प्राणी जे आहेत ना त्यांच्या जननेंद्रियामध्ये हे कायमस्वरूपी चालू असतं. आता याची व्याख्या जर सांगायची म्हटलं ना तर वयात आलेले ज्या गाई म्हशी आहेत म्हणजे प्रथम माझावर येणाऱ्या कालवडी, ह्या पहिल्यांदा जेव्हा माझावर येतात ना तेव्हा माझावर आल्यापासून ते पहिलं श्रीबीज त्या ठिकाणी तयार होत असतं आणि तेव्हा प्रथमतः माज दाखवत असतात. ते श्रीबीज जर फलित झालं तर त्यापासून गर्भ राहतो आणि ती गाय म्हैस दुसऱ्या पिलाला जन्म देत असते. ते ऋतुचक्र त्या ठिकाणी थांबतं. पुन्हा परत दुसरं श्रीबीज, परत नंतर जेव्हा ते गर्भ त्या ठिकाणी पिलं जन्म घेईल 2-3 महिन्यानंतर ते पुन्हा परत जननेंद्रिय सगळे पूर्ववत होतील मादी प्राण्याचे. त्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी श्रीबीज तयार होईल. ते श्रीबीज जर फलित झालं नाही तर ते श्रीबीज नष्ट होईल आणि ते नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरं श्रीबीज तयार होईल. म्हणजे एखादं श्रीबीज तयार झाल्यानंतर दुसरं श्रीबीज तयार होईपर्यंतचा कालावधी. आता श्रीबीज कधीपासून तयार व्हायला लागतं तर गाय म्हैस वयात आल्यानंतर, म्हणजे प्रथम माझावर जेव्हा गाय म्हैस येईल त्या माझावर आल्यापासून ते गर्भधारणा होईपर्यंत मादी जननेंद्रियामध्ये नियमितपणे नवीन श्रीबीजाची निर्मिती होत राहणं यालाच ऋतुचक्र व्यवस्थापन असं देखील म्हणतात किंवा याला ऋतुचक्र असं म्हणतात. गाई म्हशींचं ऋतुचक्रामध्ये साधारणपणे कालावधी जर पाहिला तर प्रत्येक 21 दिवसाला एक श्रीबीज तयार होत असतं. हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 25 दिवस हा कालावधी असू शकतो काही जनावरांच्या शरीररचनेनुसार. साधारणपणे 4 दिवसाचं इकडे तिकडे होतं, परंतु साधारण जर काळ आपण पाहिला ऋतुचक्राचा गाई म्हशींमधील तर तो असतो 21 दिवसाचा. आता ह्या ऋतुचक्रामध्ये 3-4 प्रकारचे टप्पे पडलेले आहेत. त्यामध्ये इसस्ट्रस, मेटाइसस्ट्रस, डायइसस्ट्रस आणि पोइसस्ट्रस हे 4 टप्पे असतात. आपल्याला परीक्षेमध्ये हमखास यावर प्रश्न येतो बरं का. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की ऋतुचक्राचे टप्पे सविस्तर लिहा. असा प्रश्न जर आला तर त्या ठिकाणी आपण ऋतुचक्राची व्याख्या लिहायची. ऋतुचक्राची व्याख्या लिहित असताना पुन्हा एकदा सांगतो, गाय म्हैस प्रथम माझावर आल्यापासून गर्भधारणा होईपर्यंत श्रीबीज तयार होण्याचं जे चक्र नेहमी चालू असतं ज्याचा कालावधी 21 दिवस असतो त्यास आपण ऋतुचक्र असं म्हणतो. आणि यामध्ये हे टप्पे पाहत असताना पहिला टप्पा आहे इसस्ट्रस आणि मेटाइसस्ट्रस. या काळामध्ये श्रीबीज जे असतं, जे काही आपण मादी जननेंद्रियाचा अभ्यास करत असताना पाहिलं की अंडाशय, ओव्हरीज, त्यामध्ये असंख्य अशा प्रकारचे श्रीबीज असतात. पण त्या असंख्य असणाऱ्या श्रीबीजापैकी सगळे श्रीबीज एकट्या फलित होण्यासाठी तयार होत नाहीत. जसं पहा, द्राक्षाचा घड असतो, त्या घडामध्ये सगळे द्राक्ष लगेच तयार होतात का? अगोदर काही द्राक्ष तयार होतात, पिवळे होतात आणि ते एक द्राक्ष गळतं. आंब्याचं उदाहरण घेऊया आपण दुसरं. आंबा पाडी लागला आपण असं म्हणतो. म्हणजे आंब्यावर तर अनेक प्रकारचे फळं असतात, कच्ची फळं असतात, परंतु सगळे फळं एकदाच पिकतात का? ते नाही. हळूहळू अगोदर एखादं फळ पिकतं म्हणजे ते आंबा पाडी लागतो, तो परिपक्व होतो. तसं असंख्य असणाऱ्या श्रीबीजापैकी एक श्रीबीज तयार झालं की ते श्रीबीज त्याचं म्हणजे त्या श्रीबीज तयार होणं, त्याच्यावरचं आवरण वाढणं. आणि हे मेटाइसस्ट्रस काळामध्ये काय असतं, कार्पस ल्युटियम या प्रकारची पित्तपिंड नावाची ग्रंथी त्या ठिकाणी तयार होते आणि ती तयार होऊन ते श्रीबीज तयार होतं. हे श्रीबीज जेव्हा तयार होतं तेव्हा गाय म्हैस माजाची लक्षण दाखवतात. आणि माजाचे लक्षण दाखवणं म्हणजे हे इसस्ट्रस या काळामध्ये काय होतं की श्रीबीज तयार होऊन ते
ज्या ठिकाणी फलित होतं म्हणजे शुक्रवाहिनी अंडवाहिनी जी आहे गाईच्या मादी जननेंद्रियामधली, त्या अंडवाहिनीमध्ये हे स्त्रीबीज येतं. हा टप्पा म्हणजे इसस्ट्रस. आणि या काळामध्ये गाय म्हैस माज दाखवते, म्हणजे हा माजाचा कालावधी असतो जवळपास 18 तास. आणि 10 ते 14 तासानंतर अंडाशयातून डिंबपेशी ही बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर माज दाखवला, त्या माज दाखवण्याच्या काळामध्ये साधारणपणे 14 ते 18 तासाच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी वळूच्या शिश्नांद्वारे किंवा पेनिसद्वारे जर वीर्य पोहोचलं, वीर्यातले शुक्राणू पोहोचले, तर ती डिंबपेशी गायीच्या अंडवाहिनीमध्ये फलित होते. हा पहिला टप्पा. आणि या ठिकाणी हे सगळं कार्य होण्यासाठी इस्ट्रोजन नावाचं संप्रेरक अतिशय कार्यरत असतं, त्यामुळे हे सगळं कार्य होत असतं. दुसरा टप्पा आहे मेटाइस्ट्रस. हा काळ साधारणपणे 3 ते 4 दिवसाचा असतो. या काळात अंडाशयात पित्तपिंड तयार होऊन त्यापासून प्रोजेस्टेरॉन नावाचं एक संप्रेरक तयार होतं आणि त्या काळामध्ये योनी मार्गातून थोडा रक्तमिश्रित स्राव वाहत असतो. पहा. त्यानंतर तिसरा टप्पा आहे डायइस्ट्रस. हा काळ 2 ते 15 दिवसाचा असतो. या काळात प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक तयार होत राहतं आणि काळाच्या शेवटी हळूहळू ते कमी होतं. या काळातील दिवसाची संख्या जी आहे ती दिवसाची संख्या एका ऋतुचक्रातील एकंदर दिवसाची संख्या अवलंबून असते. म्हणजे जेवढं डायइस्ट्रस जर समजा ती डिंबपेशी जी तयार झालेली आहे ती डिंबपेशी अंडवाहिनीमध्ये शुक्राणूशी मिलन तिचं झालं, ती फलित झाली तर ठीक, नाही फलित झाली तर हळूहळू ती नष्ट होण्याला लागते. आणि नष्ट होण्याचा कालावधी डायइस्ट्रस या काळामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये असतो. तो साधारणपणे 2 ते 15 दिवसाचा असतो. तो जेवढा जास्त असेल तेवढा ऋतुचक्राचा कालावधी जास्त होतो, तो कमी असेल तर ऋतुचक्राचा कालावधी कमी होतो. आणि शेवटी आहे पोइस्ट्रस. पोइस्ट्रस म्हणजे काय? आता डिंबपेशी तयार झाली इस्ट्रस टप्प्यामध्ये. मेटाइस्ट्रस टप्प्यामध्ये ती जर फलित नाही झाली तर हळूहळू नष्ट होते 3-4 दिवसामध्ये. डायइस्ट्रसमध्ये नष्ट झालेली डिंबपेशी बाहेर पडून जाते. आता डिंबपेशी बाहेर पडून गेली म्हणजे ती फलित झाली नाही, म्हणजे गर्भधारणा झाली नाही, तर पुन्हा परत हे ऋतुचक्राचं दुसरं चक्र सुरू होतं आणि दुसरी डिंबपेशी तयार होण्यासाठी एक प्रकारचं चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणं, याच टप्प्याला आपण पोइस्ट्रस असा म्हणतो. आणि हा काळ देखील 1 ते 3 दिवस असतो. या काळात पित्तपिंड हळूहळू नाहीसं होतं आणि अंडाशयात दुसऱ्या डिंबपेशी भोवतालचं आवरण हे वाढीस लागतं आणि इस्ट्रोजन नावाचं संप्रेरकाचं प्रमाण वाढू लागतं आणि पुन्हा माजाचा काळ येऊन ऋतुचक्र त्या ठिकाणी एक पूर्ण होतं. पहा, लक्षात आलं. म्हणजे ऋतुचक्र म्हणजे हे चक्र नेहमीच चालू असतं गर्भधारणा होईपर्यंत. गाय म्हैस किंवा मादी हा प्राणी जो आहे तो प्रथम माजावर आल्यापासून गर्भधारणा होईपर्यंतचा पूर्ण कालावधी, म्हणजे या कालावधीमध्ये जे काही चक्र सुरू असतात नेहमी डिंबपेशी तयार होण्याचे, त्या चक्राला आपण ऋतुचक्र असं म्हणतो. त्यामध्ये पहिला टप्पा इस्ट्रस म्हणजेच डिंबपेशी तयार होणं आणि गाई म्हशींनी माज दाखवणं. त्या काळात वळूशी संपर्क करण्यासाठी ती गाय म्हैस हालचाल करत असते, त्या पद्धतीची लक्षणं दाखवत असते. त्या लक्षणाला आपण माजाची लक्षणं म्हणतो. त्यावेळी जर संयोग झाला, मिलन झालं तर त्या ठिकाणी नवीन जीव जन्माला घातला जातो. जर मिलन झालं नाही तर मेटाइस्ट्रस या काळामध्ये ते पित्तपिंड हळूहळू नाहीसं होतं, पित्तपिंड तयार होतं, प्रोजेस्टेरॉन संपर्क तयार होतं आणि डायइस्ट्रस या तिसऱ्या टप्प्यामध्ये ते अफलित असणारं स्त्रीबीज नष्ट होतं. त्याचा कालावधी साधारणपणे 2 ते 15 दिवस असतो आणि त्यानंतर ते नष्ट झाल्यानंतर पूर्णपणे मूत्रवाहिनीतून किंवा योनी मार्गातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा परत गर्भाशयामध्ये किंवा त्या अंडकोशामध्ये दुसरं स्त्रीबीज तयार होण्याच्या मार्गाला लागतं, त्याचं आवरण फुगतं आणि दुसरी डिंबपेशी तयार होऊन पुन्हा परत गाय म्हैस माजाची लक्षणं दाखवत चालते. असं 21 दिवसाला नियमितपणे चालू असणारं चक्र म्हणजेच ऋतुचक्र. आणि या चक्राचे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. पुन्हा एकदा त्याची नावं ऐका. इस्ट्रस ज्याचा कालावधी 1 ते 1.5 दिवसाचा असतो. दुसरा मेटाइस्ट्रस ज्याचा कालावधी 3 ते 4 दिवसाचा असतो. तिसरा डायइस्ट्रस ज्याचा कालावधी 2 ते 15 दिवसाचा असतो आणि चौथा पोइस्ट्रस ज्याचा कालावधी 1 ते 3 दिवस असतो. एकूण गाई म्हशींच्या ऋतुचक्राचा कालावधी हा साधारणपणे 21 दिवसाचा 4 दिवसानं मागं पुढं होऊ शकतो, म्हणजे 17 ते 25 दिवसाचा असू शकतो. यावर परीक्षेत प्रश्न जर आला तर चांगला पुन्हा हा व्हिडिओ ऐका आणि हे प्रश्न येणारच आहे असं गृहीत धरून त्याचं उत्तर तयार करा आणि PDF च्या माध्यमातून मला पाठवा. धन्यवाद. नमस्कार.